नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. एका विश्वविजेत्या महिला पहिलवानाला ऑलिम्पिक सारख्या मानाच्या खेळ महोत्सवातून ज्या पद्धतीने बाद व्हायला लागले त्यात शंका घ्यायला बरेच मोठे धागे आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. विनेश फोगाट हिची निवड करण्याशिवाय भारताजवळ पर्याय नव्हता. तिची यापूर्वीची दमदार कामगिरी आणि तिचा आत्मविश्वास याला तोड नव्हती. अनेकांनी अनेक प्रयत्न करूनही विनेशला ऑलिम्पिक मधून बाहेर करता आले नाही. या विनेशची निवड किती अचूक होती हे विनेश फोगाटने सिद्ध करून टाकले आहे. एकाच दिवशी 3 विश्वविजेत्या पहिलवानांना हरवून किती मोठा पराक्रम तिने केलाय हे सांगायला शब्दच नाही. तिने 50 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. क्युबाच्या युस्नेरेस मुझमनला विनेशने 5-0 असे सहज पराभूत केले. त्यानंतर तिने अनेक वेळा विश्वविजेती असलेल्या कुस्तीपटूला बराच वेळ चकवून शेवटी तिला गोंधळात टाकून अत्यंत शिताफीने पराभूत केले. तिने पराभूत केलेल्या युई सुसाकी या महिला कुस्तीपटूला अपराजिता समजण्यात येत होते, पण विनेशने तिलाही लोळवले. त्यानंतर युक्रेनच्या ओक्साना हिलाही तिने आसमान दाखवले. अशा प्रकारे काल मंगळवारी विनेश फोगाट हिचा महापराक्रम अख्ख्या जगाने बघितला. 14 वर्षात एकही सामना न हरलेल्या सुसाकीला पराभूत करून विनेशने ऐतिहासिक कामगिरी बजावली. तिच्या या महापराक्रमाबद्दल अनेकांनी तिचे अभिनंदन केले, पण त्यानंतर जे घडले तो विनेश फोगाटच्या आयुष्यातील सर्वात दुर्दैवी क्षण होता. ती 50 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती खेळत होती, मात्र अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तिचे वजन केल्यावर 100 ग्राम जास्त भरले. इतक्या महान कुस्तीपटूसाठी 1-1 ग्राम वजन कमी करणे किती कठीण आहे ते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. दिवसभर उपाशी राहणे, पाणीही तोलून मापून पिणे, सोबत फिजिओथेरपिस्ट सुद्धा नाही, इतरही कोणती सुविधा नाही. अशा स्थितीत केवळ 100 ग्राम वजनाने दगा दिल्यामुळे ऑलिम्पिक मध्ये आपल्याला काही करता आले नाही ही आपल्याकरता शरमेची बाब आहे. वास्तविक पाहता तिला सर्व सोयी सुविधा व्यवस्थित देणे गरजेचे होते. तिने पहिलवान असून आपले वजन 5 किलोने कमी केले असल्याचे म्हणतात. यासाठी किती कष्ट करावे लागत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. 2 वर्षांपूर्वी विनेशने तत्कालीन ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरुद्ध धरणे व उपोषण केले होते. त्यामुळे तिच्यावर दुःख धरून तिला ऐनवेळी दगाफटका करण्यात कोणाचा हात तर नव्हता ना. पण अशा शंका कुशंका घेणे ऑलिम्पिक सारख्या विश्वव्यापी आयोजनात योग्य वाटत नाही. विनेश फोगाट हिने उपांत्य फेरी सहजपणे जिंकून देशाचा गौरव वाढवला होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता तिची पदके रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे तिच्यासारख्या अत्यंत होतकरू तरुण पहिलवानावर जो प्रसंग ओढावलाय त्यामुळे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभर आश्चर्य व्यक्त करण्यात येते. ऑलिम्पिकचे नियम काय आहेत हे आम्हाला ठाऊक नाही, पण ज्या अर्थी तिला खेळू देण्यात आले त्याआधी ती तपासणी आधी करण्यात आली असावी. मग ती जिंकून आल्यानंतर तिचे वजन 100 ग्रॅमने कसे वाढले हा आमच्या अज्ञान बुद्धीला पडलेला अज्ञानी प्रश्न आहे. भारतासारख्या मोठ्या देशाचे नाव पदक तालिकेत सर्वात खालच्या जागी पाहून आम्हाला अधिक वेदना होत आहे. त्यात पदक मिळवू शकणाऱ्या खेळाडूंना अशा प्रकारे ज्या वाईट पद्धतीने पदक मुक्त व्हावे लागते याचे गणित अजून तरी आम्हाला समजेनासे झाले आहे. विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक पदके मिळवत अथवा न मिळवत तिने एकाच दिवशी 3 महापराक्रमी गाजलेल्या कुस्तीपटूंना पराभूत केले याची नोंद मात्र इतिहासाला घ्यावीच लागेल. जे झाले आहे ते अत्यंत वाईट झाले आहे, ते सावरता येणे शक्य नाही. त्यामुळे आपल्या मनातील उद्वेग आवरून विनेश फोगाट हिला शाबासकी दिलीच पाहिजे. खरोखर तिच्या पराक्रमाला तोड नाही. तांत्रिक दृष्टीने तिची पदके गेली असली तरी ती नक्कीच सुवर्ण पदकापेक्षाही वरच्या पात्रतेची आहे एवढेच आम्हाला सांगायचे आहे. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत राहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.